जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे आपल्याबरोबर आहेत। काळे साहेब, नुकताच माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या प्रवेशाकडे कसं बघता? त्यांची जी टीका आहे मधल्या काळात, तुम्हाला याचे संकेत मिळत होते? गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर माजी आमदार गोरंट्याल यांनी बऱ्याच दिवसापासून त्यांचं मन स्थिर मला वाटलं नाही, थोडी तळ्यात मळ्यात असल्यासारखी भूमिका असायची। परंतु मला पक्ष सोडायचा आहे आणि भाजपमध्ये जायचं आहे असं कधी त्यांनी चर्चेला माझ्यासोबत घेतलं नाही। पण जेव्हा मला कळलं की ते जाणार आहे तेव्हा मी स्वतः त्यांना घरी जाऊन भेटून आलो आणि त्यांना सांगितलं की एवढे वर्ष पक्षाने आपल्याला खूप मोठा मान सन्मान आपण पक्षाने आपला केला आहे। मला असं वाटतं की आपण पक्ष सोडून गेलं नाही पाहिजे, अशी विनंती मी त्यांना त्यांच्या घरी जाऊन मागच्या आठवड्यात करून आलो होतो। गोरंट्याल यांचं असं पण म्हणणं होतं की तिकीट दिलं पक्षानं आणि वाऱ्यावर सोडलं। निवडणूक जिंकण्यासाठी काही ज्या गोष्टी लागतात, काही फोकस त्याच्यावरती होता, जे लागतं ते दिलं नाही। माझं असं मत आहे, त्यातलं दोन गोष्टी आहे। एक तर पक्षाने ज्या पद्धतीने सगळ्याच उमेदवाराला जी मदत केली असेल ती यांना पण केली, याच्यात काही शंका बाळगायचं कारण नाही, नंबर एक। दुसरा प्रश्न, एखाद्या पहिल्यांदा तिकीट मिळालेल्या कार्यकर्त्यांनी असा आक्षेप घेणं मी समजू शकतो की मला वाऱ्यावर सोडलं वगैरे। यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी उलट दुसऱ्याला यांनी मदत करावी अशी रास्त अपेक्षा पक्षाला असते, ज्या वेळेला पक्षावर तशी वेळ असते। त्यामुळे स्वाभाविकच वाऱ्यावर सोडलं वगैरे या गोष्टी काही याला तथ्य नाही। जे काही लागतं म्हणजे मी त्याला रसद हा शब्द त्यांच्या अभिप्रेत होता, तो त्यांच्याकडे मला नव्हता। ऐका ना, कैलास शेटकडे रसद नाही असं जर कोणी म्हटलं तर मला असं वाटतं ते माझ्यासारख्याला शोभा देणार नाही असं बोलणं। रसद आहे नाही आहे जालन्यातल्या सगळ्या मंडळीला सगळंच माहिती, त्याच्यामुळे त्याच्यावर न बोललेलं बरं। त्यांच्या भाजप प्रवेशामागचं काय प्रयोजन असेल? तुम्ही काही तुमच्या चर्चेत तसं दिसलं? मला आमच्या चर्चेमध्ये तर ते म्हटले आता मी खूप पुढे गेलो आणि आता मला त्याच्यातलं फारसं काही विचारू नका, परंतु माझी अडचण आहे आणि मी जातोय। मग मी त्यांच्या तोंडून तुमच्या टी व्हीवरच ऐकलं की म्हणले मी सिंदूर ऑपरेशनमध्ये प्रभावित झालो आणि मग आता भाजपत गेलो असं बोलले। त्यांची व्यक्तिगत अडचण होती? व्यक्तिगत अडचण तर काहीच नसावी। आता म्हणजे मला विचारावं लागेल अजून त्याचा अभ्यास करून की व्यक्तिगत काय अडचण आहे। वास्तविक काँग्रेस पक्षाने एवढे वर्ष कैलास शेट यांना सन्मान दिला, तिकीटं दिली, महानगरपालिका ताब्यात दिली, नगर परिषद ताब्यात दिली, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या लोकांना तिकीटं वाटले। त्यामुळे काँग्रेस पक्षावर आरोप किंवा आक्षेप घेण्यासारखा काही विषय त्यांच्याकडे राहिलेला नाही असं माझं मत आहे। नगरपालिकेच्या अनुषंगाने देखील भ्रष्टाचाराचे आरोप अर्जुन खोतकरांनी त्यांच्यावर मला ते तुमच्याकडूनच आत्ता पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळालं की त्यांच्यावर मागे विधानसभेमध्ये काही आरोप करण्यात आले, काही कागदपत्र पुरावा दाखल करण्यात आला आणि ती चौकशीला घाबरून ते गेले वगैरे असं मी तुमच्या मुलाखतीमध्ये ते पाहण्यात आलं, ऐकण्यात आलं, वाचण्यातही आलं। पण मला त्याच्यावर माहिती घ्यावी लागेल आणि मग मला त्याच्यासमोर बोलता येईल। हे काय प्रयोजन आहे? म्हणजे भाजपमध्ये गेल्याचा का कोणाला फायदा आहे? तुमचं इतक्या वर्ष झालं तुम्ही राजकारणात आहात, सद्यस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये का गेली असावी? बघा, एक सांगतो, दोन्ही गोष्टी आहे याच्यामध्ये। दोन्ही बाजूने विचार जर केला तर ही काँग्रेसला काही अंशी पोकळी निर्माण करणारी बाब आहेच, कारण एक काँग्रेसचा नेता भाजपमध्ये जातोय। परंतु काँग्रेसमध्ये अनेक लोक आता यावेळेला यायला इच्छुक आहे, म्हणजे ते इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की त्यांची इच्छा आहे या देशामध्ये, या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करेल अशी साधारण काँग्रेसची भूमिका, जनतेची भूमिका काँग्रेसच्या प्रती आहे। त्याच्यामुळे याला काँग्रेसला त्याचं नुकसान नाही। गोरंट्याल स्वतःच्या फायद्यासाठी गेले? मला असं वाटतं की जर भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेत नसता, केंद्रात सत्तेत नसता आणि मग कैलास शेट जर भाजपमध्ये गेले असते तर मग मी असं म्हणलं ते भाजपसाठी गेले असते। आता तर ते दोन्ही ठिकाणी सत्तेत आहे आणि कैलास शेटच सत्तेत नाही, मग कोणाकरता गेलं ठरवा तुम्हीच। कोणाकरता गेले असतील? स्वतः करताच गेले ना भाजपमध्ये, मग स्वतःच्या फायद्याकरता किंवा जी काही त्यांना अडचण वाटत असेल त्याच्याकरता। म्हणजे त्यांनाच जास्त फायदे होईल इतरांपेक्षा? हो, भाजपपेक्षा त्यांचाच फायदा आहे जाण्यामध्ये असं त्यांचं स्वतःचं मत आहे, म्हणून ते गेले। त्यांच्याबरोबर काही इतर काही कार्यकर्ते काँग्रेसचे गेले ना, काही जण गेले, त्यात बरेच लोक मात्र मागे थांबले। जे सेक्युलर विचाराचे लोक आहे, ज्यांना सर्व धर्म समभाव आवडतो किंवा ते त्या विचाराचे आहे, ती लोक कोणीच गेली नाही। त्यांच्याकडे गेली, घरी गेली, सांगून आली की आप जाइए लेकिन हम नहीं आएंगे।
तुम्ही म्हटलं होतात की प्रवेश करताना कोणीतरी टीका करतच असतं, काहीतरी कारण निमित्त घेत असतं, पण ती आता टीका सहन करण्यात इतकी काँग्रेसचं आता ही आहे म्हणजे काँग्रेसचे पाळंमुळं कैलास शेठच्या समजण्याच्या पलीकडे खोलवर गेलेले आहे. त्याच्यामुळं कैलास शेठच्या अगोदर खूप मोठे मोठे नेते या राज्यातले आणि या देशातले काँग्रेसला सोडून गेली. काँग्रेस संपली का? नाही, पुन्हा एकदा उभरून आली. 78ला पुन्हा काँग्रेस आली, पुन्हा 2004ला रसा तळायला गेलेली काँग्रेस पुन्हा उभरून आली. 10 वर्ष मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान राहिले. त्यामुळे काँग्रेस संपतच नसती कधी. लोक संपतात, काँग्रेस संपत नाही. हा विचार आहे, ही चळवळ आहे. त्यांना काँग्रेस कळली नाही असं म्हणायचं. जर त्यांनी सोडली आणि एवढे मोठे सर्व धर्माची माणसं त्यांच्या पाठीशी होते, जर आपण त्यांच्या समाजाची माणसं मोजली जालन्यामध्ये आणि इतर काँग्रेसला दिलेलं मतदान मोजलं तर समाजाची माणसं कमी आहे, काँग्रेसचं मतदान जास्त आहे. म्हणजे पर्यायाने काय म्हणायचं मग आपण? काँग्रेस समजली असंच म्हणावं लागेल. सगळ्या जाती धर्माची माणसं काँग्रेसमध्ये आहे आणि त्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी काँग्रेसनी कैलास शेठला मोठं केलं. ते व्यक्तिगत करिश्माच मानत होते स्वतःचा, त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं. कसं असतं बरं का, मी खासदार झालो, मला असं वाटतं हे माझा व्यक्तिगत करिश्मा आहे. नाही, ही संघटनेचंच पाठबळ आहे. याला काँग्रेसने दिलेलं आहे मला. हे जो माणूस पक्का ठरवतो तर कधीच आयुष्यामध्ये फेल्युअर जात नाही. मी या मताचा. आता काही फरक पडेल कुणावर? काँग्रेस अजिबात नाही. काँग्रेस उभरून येईल सेबाजून जो म्हणे. मी एवढा मोठा मेळावा काँग्रेसचा पहिल्यांदाच पाहतोय पहिल्या 12 महिन्यामध्ये. मागच्या लोक दबलेला आवाज होता ना, तो मोकळा झाला. मोकळा श्वास घ्यायला लोकांनी सुरुवात केली आणि लोक यायला लागली. तसं इनपुट भेटते तुम्हाला? ते गेल्यानंतर लोक जास्त मोकळे झाले? खूप फोन आले आणि मोकळे झाले. मला सांगितलं वो गए भी तो हम है, आम्ही आहोत, काळजी करू नका. नगरसेवक असतील, जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समितीचे मेंबर उलट बोलू लागले की आम्हाला काँग्रेसमध्ये काम करायचं आहे. ते गेल्याने इन्कमिंग वाढेल असंच म्हणतो. हो, नक्की 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 वाढेल. एकूणच कैलास गोरंट्याल जाण्याने फारसा फरक पडलेला नाही आणि अर्थात येणाऱ्या काळामध्ये उलट त्यांच्याकडून जी नाराज झालेली लोक आहेत ती दूर गेलेली लोक पुन्हा परत काँग्रेसमध्ये येतील असाच दावा खासदारांचा आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.